आपल्या गावचं सुपुत्र लक्ष्मण हाके माझ्याकडे मला माहित आहे, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, हे जी तिकीट सुद्धा जुजारपूरला कोण द्यायला घ्यायला इकडे तिकडे कोण आलेलं नाही. ती घेता का म्हणून कोणी विचार नाही. आम्ही एखाद्याला टोकल्यानं मतं दिली असेल, किंवा आमदार म्हणतो असेल, ते कामदार म्हणतो असेल, काही वाटेल ते दुनिया केलं असेल, तर सुदैवानं आमच्या गावाला आमदारचं पद मिळून त्याची कुठेतरी पुण्यतिथी जुजारपूरची उभा राहिलेली आहे. ह्याच्यासाठी जुजारपूर नगरीला मी एकच हात जोडून विनंती करणार आहे. काय करणार आहे, तालुक्यात असेल, मुंबई पुण्याला असेल, कुठेही असेल, आपलं नाव जुजारपूरचं पुढे गेले. कुस्तीचा फड असेल तर जुजारपूरचा पैलवान असेल तर त्याला किती मोठा अभिमान आहे. तसं दिल्ली कोतर आपल्यातला माणूस जर गेला असेल आणि त्याला आपण जर पाठबळ देत नसेल, त्याला काय करत नसेल, तर आपल्या गावाला एखादा सुपुत्र असून काय काय कामाचं तर असेल, काय करावं. आज पोथराचं जर सॉंग घेऊन जर आपल्या मोर जर टीव्हीवरती दावत असेल, त्याच्यातनं जर त्यानं जर ती पद मिळवलं असेल, तर लगा आपल्या डोळ्याला पाणी काय येत नाही. कशासाठी येत नाही मला जरा सांगा. कोणाचा असू द्या, तुमची जात भेद सगळी बाजूला ठेवा. आणि जी दिवशी हाक्यादा पर्वत झालाय असा तालुक्यात जी दिवशी उतरल, त्या दिवशी ज्याला काही रक्ताचं नाता असेल नसेल ती सोडून देऊन हाक्याच्या पाठीशी उभा राहायची ही प्रयत्न करायला मी हात जनसेवेसाठी तू घेतलास रे जन्म, दिनदुबळ्यांच्या उद्धारा घेतलास रे जन्म, अन्याय दूर करण्यासाठी घेतलास तू जन्म. साहेब तू साहेब, साहेब तू साहेब. दुबळ्यांचा वाली तू, गरिबांचा कैवारी तू, जनसेवेसाठी तू रे आयुष्य केले अर्पण तू. साहेब तू साहेब, साहेब तू साहेब. आज आपल्या गाव पांढरीमध्ये माझा जो सत्कार तुम्ही सगळ्यांनी केला, हा सत्कार खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये अनेक सत्कार होतात, खूप भरपूर लोक येतात, मोठमोठ्या लोकांच्या हस्ते सत्कार होतो, परंतु आज आपल्या जुजारपूर गावामध्ये जो सत्कार झाला, हा सत्कार खऱ्या अर्थानं आपल्या घरचा सत्कार आहे. गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये रात्रंदिवस महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला, तालुक्याला जाऊन प्रत्येक समाजाच्या वेगळ्या वेगळ्या बैठका घेऊन आपलं जे ओबीसीचं आरक्षण गेलं होतं ते आरक्षण परत मिळवण्यासाठी अनेक लोकांनी काम केलं. त्यापैकी मी एक छोटासा खालीचा वाटा उचललाय असं म्हणेन, मीच केला असं म्हणणार नाही.
परंतु गेल्या 2 वर्षापासून आपलं जे पंचायत राज मधलं आरक्षण होतं, ग्रामपंचायतीमधलं आरक्षण होतं, जिल्हा परिषदेमधलं, पंचायत समित्यामधलं आरक्षण होतं, हे आरक्षण पूर्णपणे गेलेलं होतं. आणि हे आरक्षण मिळवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये जेवढं काही काम करावं लागलं, त्यामध्ये मग आयोगावर निवड झाल्यानंतर काम करणं असेल किंवा अगोदर आंदोलनाच्या माध्यमातून काम करणं असेल. आज महाराष्ट्रामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या ओबीसी, विजयंती, एसबीसी प्रवर्गाची आहे. आणि मग या अर्ध्यापेक्षा जास्त असणाऱ्या लोकसंख्येला जे आरक्षण पाहिजे होतं ते आरक्षण मिळवण्यासाठी खूप मोठा लढा या महाराष्ट्रामध्ये उभा राहिला होता. खऱ्या अर्थानं आज आपल्या गावामध्ये तुम्ही सगळे लोक सत्कार करताय. हा सत्कार होत असताना अगदी डोळ्यात पाणी येते. आता पंचांनी जे काही बोलून दाखवलं मेंबरने, तुम्हाला खरं सांगायचं, या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी अभ्यास करून शिक्षण घेऊन ज्यावेळी या समाजाची भूमिका मांडायला लागते, मला काही लोकांनी, खूप लोकांनी सांगितलं की ओबीसी साठी तू काम करतोय, ही लोक कधी एकत्र येणार, ही लोक गोळा कधी होणार, आणि मग तू एवढं कशाच्या जीवावर करणार. तर महाराष्ट्र शासनानं 12-13 महिन्यापूर्वी, 14 महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या राज्य मागासवर्ग आयोगावर माझी निवड केली. आणि आम्ही जो अभ्यास करून ज्या काही सूचना, ज्या काही कुणाला आरक्षण द्यायचं, कुणाला आरक्षण नाही द्यायचं, कुणाच्या काय अडचणी, कुणाच्या सामाजिक अडचणी कुठल्या आहेत, शैक्षणिक अडचणी कुठल्या आहेत, कुठल्या समाजाला कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे, या सगळ्या गोष्टींचा गेल्या 12-13 महिन्यामध्ये अनेक समाजांचा अभ्यास करून शासनाला आम्ही वेळोवेळी या गोष्टी सगळ्यात दिलेल्या आहेत. आता तुम्ही जो माझा सत्कार केला, खऱ्या अर्थानं मी गेल्या वर्षभरामध्ये मी काय काम केलं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. एखाद्या आमदाराला जे काम करता आलं नाही, एखाद्या खासदाराला काम करता आलं नाही, किंवा एखाद्या मंत्र्याला काम करता आलं नाही. सर 1-2 मिनिटं थांबा. तर आपल्या ज्या नोकर भरती, प्राध्यापकांची नोकर भरती आहे, ह्याच्यामध्ये आपल्या लोकांपर्यंत आपल्या जागाच निघत नव्हत्या. या कोल्हापूर विद्यापीठामध्ये आपला जो बॅकलॉग आहे तो जवळजवळ 2000 प्राध्यापकांच्या जागाच आपल्या भरल्या गेल्या नव्हत्या. आता आम्ही बाकी सगळ्यांच्या जागा थांबवून फक्त ओबीसीच्या लोकांना संधी देण्यात यावी अशा पद्धतीचं शिफारस आम्ही शासनाकडे पाठवली. अशा प्रत्येक विद्यापीठामध्ये अशी परिस्थिती आहे. आता हे करत असताना अनेक गोष्टीवरती आम्ही काम केलं. थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे गावगाड्यामध्ये आज या महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती झाली. यांची सत्ता आली की इकडची लोक तिकडे जातात आणि त्यांची सत्ता आली की तिकडची लोक इकडे येतात. तुम्ही हे सगळं बघताय. मी त्यावरती बोलणार नाही, परंतु तुम्ही माझा सत्कार केला, पण मी 2 गोष्टी तुम्हाला, काही गोष्टी समजावून सांगणं मी गरजेचं समजतो. गावगाड्यामध्ये जेवढा म्हणून ओबीसी, विजयंती समाज आहे, माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, संगर, वंजारी, लोणार, गावगाड्यामधला हर एक परीट असेल, घरसी असेल, गुरव असेल, गावगाड्यामधला नापिक असेल, सुतार, लोहार, कुंभार, सांबार, गावातला हर एक माणूस, बेरड, बेडर, रामोश असेल, फासेपारदे असेल, कडक लक्ष्मीवाला असेल, ही जी मागणारी लोक असतील, देवाधर्माची आराधना करणारी लोक असतील, NTB मधली सगळी म्हणजे नाथपंथी, डवरी, गोसावीपासून हर एक माणूस असेल, या माणसांना आजही या लोकांना 5वी-7वीच्या पुढे शिक्षण मिळत नाही. आजही या लोकांना 10वी-12वीचं शिक्षण घेता येत नाही. आजही या लोकांना पक्की घरं नाहीत. आजही पारद्याचं घर एखादं जर आलं तर त्या माणसांना गावातून 2 महिन्याच्या पुढं राहू दिलं जात नाही. म्हणजे या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली. 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मेंबर आजही, आता समजा तुमच्या आमच्यातली काही लोक ऊस तोडीला जातात, तुमच्या आमच्या महिलांचे प्रश्न आहेत. ऊसतोडणीच्या प्रश्नावरती साखर आयुक्तालयाला राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य असल्यानंतर सुद्धा मी अगोदर आंदोलन मिटिंगा तरी घ्यायचो, पण मी आता मिटिंग आणि आंदोलन घ्यायला मी खाली ग्रासरूटला येतच नाही. मी डायरेक्ट साखर आयुक्तालयाकडे जातो, त्यांच्या समोर बसतो. ही माझी माणसं आहेत, ह्या माणसांना विमा मिळाला पाहिजे, त्या माणसांना अपघाती विमा मिळाला पाहिजे, ह्यांना टनामागं दर वाढला पाहिजे. आता मी एकटा जाऊन बोलतोय, पण ह्याला जर उठावाचं रूप मिळालं तर ती मागणी लगेच मान्य पण होऊ शकते. पण अशा अनेक गोष्टीवरती मी गेल्या अनेक दिवसात काम करायचा प्रयत्न केलाय. माझा मोठेपणा सांगायसाठी मी तुमच्या समोर उभा नाही, परंतु तुमच्या गावामधून एका गरीब कुटुंबामधला माणूस मुख्यमंत्र्यांच्या सचिव पदापर्यंत, मुंबई हायकोर्टाची पावर आता माझ्या पदाला, म्हणजे माझं राज्य आयोगाच्या पदाबद्दल सांगितलं मी. हे सगळं काम करत असताना गेल्या 8-10 दिवसाच्या कालावधीमध्ये डोक्यामध्ये असे प्रश्न निर्माण व्हायचे की आपण एवढं रात्रंदिवस काम करतोय,
आज आपल्या या भागामध्ये एवढं रात्रंदिवस प्रत्येक समाजाच्या अडीअडचणीला, कुठं मेंढपाळावर हल्ला झाला आम्ही तिथं लगेच पोहोचतोय, कुठं पारध्याचं घर पेटवलं आम्ही लगेच तिथं पोहोचतोय, लगेच कुणावरती सामाजिक भावनेतनं अडचण आली, मेंबर मातंग समाजाच्या एका कुटुंबाचं स्मशानभूमीकडे प्रेत घेऊन जाऊ दिलं नव्हतं गावातल्या लोकांनी. का घेऊन जाऊ देत नव्हते? तर तुम्ही आमच्या स्मशानात तुमचं प्रेत आणायचं नाही. त्यावेळी आम्ही डायरेक्ट कलेक्टर, डायरेक्टर, मुख्यमंत्र्यांचे सचिव, सगळ्या ज्युडिशरीच्या माध्यमातून त्या माणसांना, आत्ताचे जे आपले कलेक्टर मिलिंद शंभरकर, संयुक्त आयुक्त कैलास आडे, या लोकांना आम्ही दिल्लीला बोलवून घेतलं आणि आमच्या समोर त्यांच्या हिअरिंग घेतल्या. हिअरिंग का घेतल्या? की आज आपला देश चाललाय कुणीकडं आणि आज आपल्या भागात घडतंय काय. माळशिरस तालुक्यातील आपलं जवळची घटना आहे. हे का तुम्हाला सांगतोय? आता पहिले दिवस गेलेले आहेत, 2022 साल उजाडलेलं आहे. तुम्ही आम्ही सगळेजण लोक जी आता मी नावं घेतली सगळ्या समाजाची, या सगळ्या लोकांनी एकोप्यानं एकीनं राहून तुमचे आमचे काही शैक्षणिक प्रश्न आहेत, सामाजिक प्रश्न आहेत, राजकीय प्रश्न आहेत. तुम्ही आम्ही म्हणाल गावाच्या गावं आपले असल्यामुळे आपला सरपंच असू शकतो, आपला पंचायतीचा मेंबर असू शकतो, आपला झडपीचा मेंबर असू शकतो, पण आपले आमदार नाहीत, आपले खासदार नाहीत. आणि आमदार खासदार नसल्यामुळं जी काय तुमच्या आमच्या खिशातनं जी तिजोरीमध्ये पैसे जातात शासनाच्या, हजारो कोटी रुपयाची बजेट ज्या महाराष्ट्राच्या विधानसभेत आहेत, जी लोकसभेत आहेत, तिथं तुमचा आमचा माणूस एकही बघायला सुद्धा नाही. आणि तिथं माणूस नसल्यामुळे तुम्हाला स्कॉलरशिप मिळत नाही, तुम्हाला आश्रमशाळा भेटत नाही, तुम्हाला वसतिगृह भेटत नाही. तुमच्या गावामध्ये तुमच्या एखाद्या मंडळ, एखादं बहुउद्देशीय मंडळ असेल तर त्या मंडळाला एखादी व्यायामशाळा भेटत नाही. तुमच्या आमच्या गावामधली अशी तरणी बांड पोरं, उंची पुरे, तब्येतीनं चांगली असणारी पोरं, त्यांना जर पळायला व्यवस्थित ट्रेनिंग भेटलं असतं तर ते आर्मीमध्ये जाऊ शकतात. त्यांना जर चांगल्या पद्धतीचं शिक्षण भेटलं तर मोठमोठ्या नोकऱ्यावरती जाऊ शकतात. परंतु ग्रामीण भागामध्ये आपण पिढ्यानपिढ्या, एकदा जर एखाद्या ऊसतोडणी कामगारानं जर एखाद्या याची उचल घेतली तर तो किमान 15 ते 20 वर्ष त्या ऊसाच्या घाण्यामधून बाहेर पडू शकत नाही. ही फॅक्ट आहे, ही परिस्थिती आहे. तुम्ही म्हणाल मग काय केलं पाहिजे? या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का सांगतोय? तर बाबांनो, आपण या देशाला स्वातंत्र्य मिळत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणायचे? ह्या ओबीसींना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. आपल्याला आरक्षण, देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी मिळालं नाही आरक्षण. आपल्याला आरक्षण मिळालं 1995ला आणि मग देश ते 95ला मिळालेलं आरक्षण आता जाण्याची परिस्थिती होती, गेलं होतं. काही निवडणुका बिना आरक्षणाच्या पण झाल्या. मग ते आरक्षण परत मिळवण्याचे काम कुणी केलं असेल तर त्यामध्ये मी एक छोटासा माणूस, छोटासा कार्यकर्ता तुमच्या गावातला, की अर्ध्या लोकसंख्येला न्याय देण्याची संधी मला मिळाली. आणि मग ही संधी मिळाल्यानंतर, ओबीसीला आरक्षण मिळाल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रातनं मला फोन आले, आमदारांचे आले, खासदारांचे आले, मीडिया तर एबीपी माझा असो, न्यूज 18 लोकमत असो, झी असो, अजून कुठलाही असो, प्रत्येकाने मला रात्री सकाळी 7ला चॅनलवाले उठवायला यायची, हाके सर आम्ही खाली येऊन थांबलोय, पटकन आंघोळ करा, या आम्हाला बाईट पाहिजे. म्हणजे एखाद्या आमदाराकडे ते मीडिया गेला नाही, खासदाराकडे, मंत्र्याकडे गेला नाही, तो मीडिया आपल्याकडे यायचा. कारण आपण ते काम तेवढं केलं होतं. आणि त्याची संधी म्हणून गेल्या आठवड्याभराच्या कालावधीमध्ये उद्धव साहेब ठाकरेंनी आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या, महाराष्ट्रातल्या अनेक लोकांकडून माहिती काढली सगळ्यांनी, की ह्या माणसाला आपल्याला काम करायला संधी द्यायची आहे, शिवसेनेत प्रवेश द्यायचा. मग मला काही लोक माझ्या संपर्कात होती, शिवसेनेचे मोठे मोठे नेते माझ्या संपर्कात होते, की तुम्ही सेना जॉईन करावी आणि तुम्ही सेनेमध्ये चांगलं काम करावं, आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहत आहोत. मी त्या सगळ्या मातोश्रीवर किंवा सेनेच्या मेन आमदार, मंत्री, खासदार विनायकराव, निलमताई गोरे यांना विचारलं माझ्याकडे असं काय आहे. तर त्या माणसाने सांगितलं, तुमच्याकडे जे आहे ते आम्हाला पाहिजे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्ही बघून घेऊ, तुम्ही कामाला सुरुवात करा. म्हटल्यानंतर मला फक्त मातोश्रीवर बोलावलं. माझं कुठेही डोक्यात नव्हतं आज प्रवेश करायचंय, उद्या प्रवेश करायचंय. ज्यावेळी मातोश्रीच्या गेटमधनं आत गेलो, बाहेर सगळे मीडियाचे चॅनलचे कॅमेरे उभे होते. त्यांनी लगेच 7:45 वाजता सकाळी ब्रेकिंग बातमी सुरू झाली की लक्ष्मण हाके मातोश्रीवर. महाराष्ट्रामधली सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी की प्राध्यापक लक्ष्मण हाके शिवसेनेच्या शिवबंधनात अडकला. मग एवढ्या बातम्या बाहेर सुरू झाल्या. मग उद्धव साहेब म्हणले, चला बातम्या सुरू झाली तर तुम्ही शिवबंधन बांधा, आम्ही तुमच्यावर जी जबाबदारी टाकायची ती आम्ही चांगली जबाबदारी तुमच्यावरती टाकू. आता हे सगळं का सांगतोय मी तुम्हाला, की हे बघा, गावातून असून पायरी जर चढत जायचं म्हटलं असतं तर मला वाटत नाही की सर्वसामान्य कुटुंबातलं इथलं वातावरण, तालुक्यातलं वातावरण, गटातलं वातावरण, मग तिथं अनेक गोष्टींच्या अडचणी येतात. एखादं चांगलं गरीब कुटुंबातलं पोरगा असेल
तर त्याला घरातून बाहेर पडत असताना अनेक अडचणी येतात. आम्हाला पण आल्या, नाही असं नाही. घरातून बाहेर पडत असताना गाडी डिझेल आहे का नाही, गाडीचा ड्रायव्हर आहे का नाही, पुढे गेल्यानंतर आपलं काय होणार आहे, असं गेली 15 वर्ष रात्रंदिवस काम करत आलो. ही नोकरी धरून आज मी प्रिन्सिपल पदापर्यंत गेलो असतो. नोकरीच नुसती करायची म्हटलं तर टोलेदार खूप मोठा बंगला बांधू शकलो असतो. पण आपल्या ज्या सामाजिक प्रश्नावरती हे भांडण्याचं बळ देवानं मला दिलं नसतं. आता ईश्वर असो नसो, पण आपण ते मांडलं पाहिजे. तर हे जे काय आपल्याला बळ मिळालं, तुम्हाला सांगतो, स्वातंत्र्याच्या पूर्वी आरक्षण वगैरे कसं असतं, थोडक्यात 1-2 मिनिटं सांगतो तुम्हाला. आरक्षणाच्या अगोदर बाबासाहेबांना संसदेमध्ये ओबीसीना आरक्षण द्यायचं नाही असं ठरलेलं होतं. का द्यायचं नाही? बाबासाहेबांनी मांडणी काय केली होती, ज्या समाजाच्या बाबतीमध्ये स्पृश्य अस्पृश्यता पाळली गेली, ज्यांना बाळीत टाकलं गेलं, ज्यांच्या बाबतीत माणुसकीचा व्यवहार झाला नाही, अशा लोकांना, SC ST प्रवर्गातल्या लोकांना आरक्षण द्यायचं ठरलं. मग पंडित जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल ह्या माणसांनी प्रश्न विचारला, बाबासाहेब तुम्ही दलितांना आरक्षण दिलंय हे आम्ही समजू शकतो, पण ही गावातली माळी, साळी, कोळी, तेली, हाटकर, धनगर, बंजारी, लोणारी ह्या माणसांच्या बाबतीत स्पृश्य अस्पृश्यता कधी पाळली होती? ह्यांना का बरं तुम्ही आरक्षण द्यायला लागलाय? गावातल्या नाभिकाला, गुरवाला, घरच्याला, परकाला ह्यांना का आरक्षण द्यायला लागलाय? ही गावात आहेत माणसं, हे कुठं मागास आहेत माणसं? त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाच्या संसदेमध्ये उत्तर दिलं की दलितांना मी आरक्षण दिलंय, त्याला तर दिलंच पाहिजे, पण गावगाड्यामधला हा जो भटका विमुक्त आहे, गावगाड्यामधला जो हा 12 बलुतेदार आहे, 18 बलुतेदार आहे, गावगाड्यातला देवाची आराधना करणारी माणसं आहे, त्यांच्या बाबतीत मध्ये जरी अस्पृश्यता पाळली गेली नसली तरी सुद्धा या माणसांना जमीन धारणा करता आली नाही, या माणसांना शिक्षण घेता आलं नाही, या माणसांना सुद्धा मला शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं आहे, यांना मला राजकारणाच्या प्रवाहात आणायचं आहे, यांना मला यांच्यामध्ये सुद्धा सुधारणा करायची आहे. म्हणून मला SC STच्या अगोदर 340व्या कलमामध्ये ओबीसीला आरक्षण दिलं, 341व्या कलमामध्ये बाबासाहेबांनी SC ला आरक्षण दिलं आणि 342व्या कलमामध्ये ST ला आरक्षण दिलं. त्यांच्या अगोदर आपला विचार केला होता, पण इथल्या लोकांनी, ही लोक जर जागी झाली तर आपलं राजकारण काढून घेतली, ही लोक जागी झाली तर मग ही पैसे बजेटमध्ये वाटा मागतेली, ही लोक जागी झाली तर खासदारकीची तिकीट मागतेली, ही लोक जागी झाली तर गावगाड्यात आपलं राजकारण संपून जाईल. म्हणून या देशामधल्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्येला एक हुस दिलं नाही. जाती जातीमध्ये भांडणं लावली, समाजामध्ये भांडणं लावली, एकमेकांना एकत्र येऊ दिलं नाही, ओबीसी म्हणून एकत्र येऊ दिलं नाही. मग विजयंतीच्या लोकांनी म्हणायचं आम्ही कुठं ओबीसी, ओबीसीच्या लोकांनी म्हणायचं हे तर एमटी मध्ये आहेत. ह्यामुळे झालं काय, गावागावात आपण भांडत बसलो, पंचायतीला भांडत बसलो, जिल्हा परिषदला भांडत बसलो आणि आमदारकीच्या टायमाला मात्र आपण कुणाला तरी कुठेतरी निवडून दिला आजपर्यंत. आता हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय तर आमच्या समाजामध्ये एखादा चांगला माणूस, एखादा चांगला कार्यकर्ता पुढे जात असेल, त्याला प्रतिकूल परिस्थिती, मी पण सगळं सहन केलेलं आहे, टोटल एवढं सहन केलेलं आहे की अजून आम्हाला कोण चांगलं म्हणत नाही किंवा शहाणा आहे असं म्हणत नाही. कारण हे बघा, शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन जेवढं शिक्षण असतं तेवढं शिक्षण घेतलं. आपल्याकडे इमेज आहे, आपल्याकडे ज्ञान आहे, आपल्याकडे वक्तृत्व आहे, आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. राजकारणामध्ये जे पाहिजे त्याच्यापेक्षा 10 पट आपल्याकडे सगळं आहे. पण आपल्याकडं आजही आपल्याला लोक, जोपर्यंत वरून तुम्हाला काही एखादं मिळत नाही, वरून जोपर्यंत तुमची दखल घेतली जात नाही, तोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या सफल करून पुढे जावं लागतं. गेल्या 10-15 वर्षाच्या कालावधीमध्ये जेवढं फिरलो, जेवढ्या लोकांपर्यंत कुठला तालुका म्हणलं नाही, कुठला जिल्हा, नांदेड, उस्मानाबाद, जालना, बीड, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, लोकांनी आता सोशल मीडियावरती आता सगळे तरुण लोक आहेत, सगळ्यांना माहिती आहे सोशल मीडियावर मी रोज सकाळी कुठे आहे, दुपार कुठे आहे, संध्याकाळी कुठे आहे, आज मुख्यमंत्री वर्षावर बैठक झाली, आज कुठं पंढरपूर देवस्थान कमिटीवर बैठक, प्रत्येक गोष्ट मी त्या मोबाईलमध्ये टाकतो. काही लोक म्हणायचे आलेला काही कामच नाही, ही एवढंच करतोय, पण त्या गोष्टीची दखल राज्य शासनाने घेतली, त्या गोष्टीची दखल उद्धव ठाकरे साहेबांनी घेतली, मला शिवसेनेमध्ये प्रवेश दिला. आणि मी काय आता जास्त मोठं बोलत नाही, पण या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, कसं आहे बघा, बाबासाहेबांनी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी एक दलित समाजातला माणूस कलेक्टर झाला, एक तरुणा कोळा चुनचुनीत पोरगा कलेक्टर झाला. कलेक्टर झाल्यावर त्या बाबासाहेबांनी त्या मुलाला एक दिवशी घरी बोलवून घेतलं. आणि ही वास्तव आहे, हे काही ही गोष्ट नाही. तर बोलवून घेतल्यावर त्या कलेक्टरला असं वाटलं, आता बाबासाहेब मला देणगी मागतेत, का बाबासाहेब मला काही काम सांगतेत, का मला नोकरी सोड म्हणतेत. ते पोरग बिचारा आपलं घाबरत घेऊन बाबासाहेबांकडे आला. मग त्या बाबासाहेबांना त्या पोरानं विचारलं,
बाबासाहेब मला का तुम्ही बोलवलंय, मी आता कलेक्टर आहे, म्हणजे कशासाठी बोलवलं, म्हणजे त्याला त्याचं टेन्शन होतं जाम. बाबासाहेबांनी त्याला एकच सांगितलं, तू आता काय झालाय, तू आता कलेक्टर झालाय, तर कलेक्टर झालाय तर तुझ्या कलेक्टरच्या ऑफिसला जाताना काय सांगितलं त्यांना, तुझ्या कलेक्टरच्या ऑफिसला जात असताना तू डांबरी रस्त्यावरून हम रस्त्यावरून त्या कलेक्टरच्या ऑफिसला जाऊ नको. तर ते म्हणला मग कसं करू, जरा मोबाईल थोडं. तर त्या कलेक्टरनं काय विचारलं बाबासाहेबांना, मग मी डांबरी रस्त्यावरून कलेक्टर ऑफिसला नाही जाऊ तर मग कुठून जाऊ. तर बाबासाहेबांना सांगितलं हम रस्त्यावरून गेला तर तुझ्यावर कोण बघणार नाही, पण तू जर कलेक्टर झालेला लाल दिव्याची गाडी घेऊन तू ज्या समाजात जन्माला आला त्या समाजाच्या गल्लीतनं जर तू त्या कलेक्टर ऑफिसला गेलास, जावं तू, असं माझं म्हणणं आहे म्हटलं. मग ते म्हणले असं केल्यानं काय होईल. तर बाबासाहेबांनी सांगितलं की तुझी लाल दिव्याची गाडी ज्यावेळी तू ज्या समाजातून, ज्या गावातून, ज्या गल्लीतून, ज्या वाडीवरनं, ज्या वस्तीवरनं जन्माला आलास, तिथून जर तुझी लाल दिव्याची गाडी गेली तर आजूबाजूला जी माणसं, गुन्हा राखणारी माणसं आहे, आजूबाजूला काम करणारी माणसं आहे, आजूबाजूला सुताराचा मेट असेल, आजूबाजूला लोहाराचा भाता असेल, आजूबाजूला अजून कुणाचं दुकान असेल, तर तुझी ज्यावेळी गाडी लाल दिव्याची अशी पुढे जाईल त्यावेळी तिथल्या माणसांना असं वाटेल की आमच्याही समाजातला एक माणूस कलेक्टर होऊ शकतो, आमच्या गावातला एक कलेक्टर होऊ शकतो. त्या माणसांच्या मनामध्ये जे फिलिंग आहे, जी भावना असेल, ती भावना एक चांगलं माणुसकीचं जीवन त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण होईल. म्हणून तू लाजायचं नाही, तू तुझ्या समाजाला, म्हणजे आपण ज्यावेळी शिकून समजून पुढे जातो त्यावेळी आपल्या शिक्षणाचा, आपल्या ज्ञानाचा जर आपल्या समाजाला, आपल्या गावाला, आपल्या व्यवस्थेला जर फायदा होणार नसेल, प्रत्येकाला संसार करायला काही गोष्टी अवघड नाहीत. कुणीही माणसानं मन लावून सचोटीनं चिकाटीनं संसार केला, घर होतं, दार होतं, प्रपंच होता, लग्न या सगळं होतं, एक दिवस आपली वेळ आली की निघून जायचं असतं. पण हे करत असताना जेवढं चांगलं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. खूप मोठा मी नाही आणि खूप काय आपल्याकडून कुठल्या खूप मोठ्या घरात जन्माला आलो नाही किंवा पैसा अडकाय अशा पण गोष्टी नाहीत. या सगळ्या गोष्टी घडत असताना फक्त समाजातल्या, गावातल्या, गाव पांढरी, गावातलं ग्रामदैवत सगळ्यांच्या आशीर्वादाने इथपर्यंत येण्याची संधी मिळाली आणि आता कुठेतरी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. आपल्याला कोण दुश्मन नाही, आपण कुणावर तरी टीका करायची, कुणाला तरी कमी लेखायचं, आपण खूप छान आहे असं दाखवण्यासाठी आपण हे काम करत नाही. आजपर्यंत सामाजिक काम करत होतो, इथून पुढे राजकीय काम करण्याची संधी मिळालेली आहे. अजून आयोगावरती अजून आपली 2 वर्ष कालावधी आहे. हे सगळं करत असताना जेवढं म्हणून आपल्याला काही काम करता येईल तेवढं काम करायचा प्रयत्न करतोय. तुम्ही गावात आज माझा सत्कार केला, माझं कौतुक केलं, त्याबद्दल मी सर्व तुमचा आभार मानतो. आणि काय बाकीच्या लढाईमध्ये तुम्ही कधीतरी, मला असं वाटतं की आपण ज्या गावामधून आता ह्या पदावरती आलोय, पण मला गावामधून मेंबर आजपर्यंत आम्हाला ही अडचण आहे, सर तेवढा कलेक्टरला फोन लावावा लागतो, किंवा सर ही अडचण आहे, तुम्हाला शिक्षण संचालकाला फोन लावावा लागतो, असे फोन आले नाहीत. दुर्दैव काय वाटतं की आपली ओळख नाही म्हणून आपल्याला फोन आले नाही का, आपल्या लोकांना गरज नाही म्हणून. काय होतं म्हणजे ह्या गोष्टीतून आपण ज्यावेळी त्या पदावर जातो, कुठल्या लोकांचे फोन येतात, कुठली लोक पत्र घेऊन जातात, कुठली लोक फोन करायला लावतात, कामं करून घेतात. मग मला एवढंच म्हणायचं आहे की आपण आपल्या समाजातला जर एखादा चांगला माणूस, आपल्या गावातला एखादा माणूस जर पुढे जात असेल तर इथून पुढच्या कालावधीमध्ये आपण सगळ्यांनी गावामध्ये एका दिवशी सगळ्यांनी बोलवून जेवढी माणसं नोकरीला लागली, जेवढी माणसं रिटायर झाली, जेवढ्या माणसांनी शाळेत चांगलं प्रावीण्य मिळवलं, एखाद्यानं कुस्तीत बक्षीस मिळवलेलं असू शकतं, एखाद्यानं रनिंगमध्ये मिळवलेलं असू शकतं, एखाद्यानं चांगलं उत्पन्न घेऊन चांगली परिस्थिती निर्माण केली, असं सगळं आपण इथून पुढं वागूया, चांगल्या पद्धतीने एकमेकाला सहकार्य करूया. तुम्ही माझा सत्कार केला त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं आभार काही मानत नाही, कारण गाव आपलंच आहे. पण इथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्यावर मोठ्या जबाबदाऱ्या पडणार आहेत. मी तर रात्रंदिवस काम करतोय, रात्रंदिवस माणसं माझ्या कनेक्टिव्हिटीमध्ये, सुशिक्षित माणसं, पैसा अडका यंत्रणा कुठलीही गोष्ट मी जर समाजातून चालत राहिलो, मी जर समाजाला आव्हान केलं की मला असं करायचं आणि आपल्याला असं करायचं, कुठलीही गोष्ट आपल्याला इथून पुढच्या काळात कमी पडणार नाही. एवढी आपण माणसं जोडलेली आहेत. तुम्ही मला सत्कार केला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि सहकार्य राहू द्या, मी तुम्हाला कधीही अडचणीत टाकणार नाही, मागेही कधी अडचणीत टाकलं नाही आणि पुढेही टाकणार नाही. फक्त तुम्हाला जर वाटलं योग्य अरे नाही बरोबर चाललं, त्यावेळी तुम्ही मला सहकार्य करा. मी तुम्हाला कधीही अडचणीत टाकणार नाही. आणि तुम्ही माझा सत्कार केला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि विशेष करून तरुण वर्गांचा विशेष आभार व्यक्त करतो, कारण तुम्ही मोबाईलवर माझ्याशी कनेक्टिव्हिटीमध्ये आहात
आपण सगळेजण एकमेकाला सपोर्ट करूया. धन्यवाद. अभ्यासू माणूस आहे की आपण ज्यावेळी आपल्याला माहित असतं, जसं म्हणतात ना, जिथं पिकतं तिथं काय विकत नाही, तशी परिस्थिती. पण अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे की हाके सर काय आहेत आणि कोण आहेत. तर हाके सरांनी जसा त्यांचा समाजामध्ये माने या पुढे त्यांचा प्रवास चालू झाला. आज हाके सर आपल्यामध्ये आपल्याला वाटतात की आपल्याच गावचा हा मुलगा आहे, आपल्याला त्याच्याबद्दल फारसं काय एवढं विशेष वाटत नाही. पण सांगली जिल्हा सोलापूरचा आपलं गाव एवढा गट सोडून बाहेर जर बघितलं की सोलापूरमध्ये नव्हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अगदी तर तसं अगदी हे मीडियाचे प्रवक्तेच होते पाठीमागच्या जीवन त्यांच्या राजकीय प्रवासामध्ये. आपण पाठीमाग पाहिलेलं आहे की ज्या ज्या प्रवासामध्ये त्यांनी जिथं जिथं गेले आणि तिथं त्यांचं, आता मुंबईमध्ये जर बघितलं तिथं ज्या ज्यावेळी ते बोलत होते त्यावेळी आम्ही कार्यक्रमाला बऱ्याचशा ठिकाणी माझे मित्र काय मुंबईतले कार्यकर्ते होते त्यांच्या सरांच्या मिटिंगला जायचो, त्यांच्या कार्यक्रमाला जायचो. पण प्रत्येक ज्यांना काही माहित नाही असं कुणीच नाही. प्रत्येक अगदी बाकी सगळ्यांच्या शेवटी वाटणार वा हाके सर बोलतात म्हणजे काय, इतकं म्हणजे त्यांच्याकडे अगाध ज्ञान आहे. पण त्यांच्या ज्ञानाचा उपयोग आपल्या ह्या गावासाठी, गटासाठी किंवा तालुक्यासाठी झाला पाहिजे असं एक सर्वांच्या तालुक्यातल्या माणसांचं मत होतं, गावातल्यांचं मत होतं. पण हे कसं होतं की कालाच्या ओघामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे जिथं पिकतं विकतं तसं विकत नाही. पण यांचा सरांच्या बुद्धीचा, ज्ञानाचा बऱ्याचशा मोठमोठ्या राजकीय नेत्यांनी त्याचा उपयोग करून घेतलेला आहे. पण आपल्याला त्याचं विशेष महत्व कळलं नाही. जाऊ द्या, ती शोकांनी आपल्यातली खंत होती ते आपण दूर केलेले बरं का. पण आज आपल्याला एक जसं म्हणतात ना की खाणीमध्ये हिरा सापडलाय. आज बऱ्याचशा ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी सर जात होते त्या त्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांची जयंती असेल, शिवजयंती असेल, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, तर अनेक महात्मा फुलेंची जयंती असेल, शाहू महाराजांची असेल, ज्या ज्या ठिकाणी सरांनी गेले तर तिथं कार्यक्रम फॉलो झालाय असं कधीच नाही. अगदी पोतून की अंतर्मनातूनच सरांनी ज्ञान सर्वांच्या पर्यंत पोहोचवलेलं आहे. त्याचबरोबर समाजामध्ये जी काही प्रगती व्हायला पाहिजे, समाजामध्ये आपल्या ज्या तळागाळातल्या लोकांना काय पाहिजे हे सरांनी शासनाच्या समोर आणून दाखवलेलं आहे. पण कसं होतंय की शासनाला ते म्हणतात की आता एवढ्या मोठ्या शासनाला एक हादरा द्यायचं म्हणजे एक सामान्य माणसाचं काम नाही किंवा सामान्य एका व्यक्तीचं काम नाही. त्यासाठी समाजामध्ये पाठबळ असावं लागतं, त्या व्यक्तीच्या पाठीमागं पाठबळ असावं लागतं, जनसमुदाय असायला पाहिजे. अशा पद्धतीची ताकद ज्यावेळी निर्माण होते त्यावेळी कुठंतरी फुडलेला हादरा बसत असतो, त्याला जाग होत असतो, त्याला जाणीव होत असते, हिथं कुठंतरी धगधगतंय. हा धगधगता समाज आहे, त्यांना कुठेतरी तो हादरा देतोय वरच्या सत्तेला. त्यावेळी लक्षात येतो लोकांना की ह्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, ह्यांच्याकडं बघितलं पाहिजे, ह्यांची काय अडचण आहे, ह्यांची काय उणीवता आहे ह्यांच्यामध्ये हे जाणून देऊन प्रत्यक्षात शासनाच्या नजरेस आणून दिलेलं आहे. हाके सरांनी फार मोठं कार्य आहे. आणि आपल्याला या ठिकाणी सरांच्याकडून आता काय बरंचसं आपल्याला बोलायचं असतं, पण अनेक सरांना मी पुढे सांगलीला जायचंय, कवठेमहांकाळला जायचंय, आपल्याला अजून काहीतरी घ्यायचं आहे. तर असो, आपलं एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून या शिवसेनेचं जे कार्याचा जो झेंडा सरांनी हातामध्ये घेतलेला आहे, मी तर म्हणेन की अतिशय वेळानंतर का होईना पण आपल्याला चांगला मार्ग सापडलेला आहे. भले पाठीमागचा गेलेला प्रवास असो, आपला असाच प्रवास गेला, आपल्याला ज्ञान मिळालं असंच मी तर म्हणेन. तर पुढील कार्यास सरांच्या आपण सर्वांनी गावकऱ्यांनी आपल्या आजूबाजूच्या गावामध्ये पाहुणे आहेत, आपल्या गटामध्ये आहेत, तालुक्यामध्ये आहेत, नवे नवे तर बाहेर सुद्धा आहेत. तर आपण एक मतानं एक दिलानं सरांना सहकार्यच करायचं आहे आणि त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायचं आहे. म्हणजे आपण ज्यावेळी खंबीरपणे त्यांच्या पाठीमागं त्यावेळी ते पुढं आपल्याबद्दल जे काय आहे, उणीवता आहे, गावामध्ये उणीवता असेल, अधिक तालुक्यामध्ये असेल, गटामध्ये असेल, ते पुढे सर कार्य करणार आहे. त्यासाठी आपली ताकद म्हणजेच सर आहे.
तर अशा पद्धतीने सरांनी गावाच्या स्वरूपातून एक फुलाची पाकळी म्हणून त्यांचा छोटासा सत्कार ठेवलेला आहे. आणि पहिल्यापासूनच आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी म्हणजे अगदी लहान होतो 5-7 की 10 वर्षाचा मी असेल की 12 वर्षाचा असेल त्यावेळी फक्त ऐकलं जात होतं की सेनेबद्दल. त्यावेळी आपण गावात तुमच्या समोरच मी वाढलेला मुलगा आहे तुम्हाला माहित आहे. पण त्यावेळी म्हणाले की शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद नुसते हे नारे वागे तिथं वळलेले कुठेतरी टीव्हीवर कुठेतरी दंगली झालेले असेल तर सेनेचं कार्य आघात ज्ञान आहे. तुम्हाला सेनेबद्दल काय सांगता येईल म्हणजे मी कुठं इतका फारसा ज्ञानी नाही. पण त्यावेळी आम्ही पण इथं खेळता म्हणत शिवसेना जिंदाबाद. आणि ज्यावेळी मी मुंबईला गेलो त्यावेळी म्हणलं की खरंच सेनेचं कार्य काय आहे. सेना हे एक तळागाळातल्या एखाद्या छोट्याशा कार्यकर्त्याला किती उंच पदावर नेऊन बसवते. आतापर्यंत जे काही राजकीय नेते मंडळी झालेले तुमच्या सगळ्या डोळ्यासमोरचे आहेत त्यांनी कशा पद्धतीनं कार्य केलं सेनेनं कसं त्यांना मोठं केलं. पुढचा प्रवास त्यांचा कसा झाला असेल आपल्याला त्यांचं जाणून घ्यायचं नाही का. काहीतरी दगाखोर असतात काही गेलेले असतात काही आलेले असतात त्याचा विषयच घेता येत नाही. राजकीय म्हणजे क्षेत्रामध्ये ते होत असतं. पण जर मोठं व्हायचं कुठं असेल तर सेनेनं प्रत्येकाला मोठं केलेलं आहे. आम्हालाही वाटतं की सरांना उत्तंग असं भरारी मारावी उत्तंग असं यश मिळून राजकीय कार्यामध्ये त्यांना यश प्राप्त व्हावं त्यासाठी आम्ही जे काही असेल ज्या ज्या ठिकाणी तुमची मीटिंग असतील ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम असेल त्या त्या आम्हाला सांगावं. आम्ही अगदी गाड्याच्या गाड्या भरून तुम्हाला सहकार्य करू अशी एक अपेक्षा करतो. तुमच्याकडून आम्हाला काम सांगावं. तर एक छोटासा फेटा गुंडून सरांचा या ठिकाणी सत्कार आपण गावाच्या वतीनं करतोय. तर तो अजून कोणाला काय बोलायचं असेल सर बोलणार आहे का कोणी अजून 2 मिनिटं. तर कार्यक्रम करायचा सर जरा बोलतील कसं होतंय पुढे कसं बोलायचं मला कसं बोलायचं म्हणून हे होत आहे. आता चुकलो असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष आहे माफ करा. मला पुढचं अजून काम आहे. आता सर जरा पाटील सर बोलतील. या ठिकाणी आपल्याच गावचे पुत्र असणारे सरांचं आगमन करायला झालेलं आहे. अतिशय आनंद होतोय आपल्याला अभिमानास्पद गोष्ट आहे. हाके सरांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतनं शिक्षण घेऊन अभ्यास करून थोड्या मोठ्या उच्च स्थानापर्यंत जाण्यासाठी त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागेल. नेता होणं पक्ष कुठला असणं हा थोडा भाग बाजूला ठेवूया. पण बहुजन समाजातून आणि बहुजन समाजाचा न्याय हक्क काय आहे यासाठी कुठलाही नेता आतापर्यंत पुढे आलेला नाही. आता ओबीसी एनटी व्हीजेएनटी जो काही ओबीसी मधला पूर्ण गट आहे आपला प्रवर्ग या प्रवर्गाचा गाढा अभ्यास सरांनी एवढा कुणीही आतापर्यंतच्या नेत्यांनी आपल्या एनटीतला असू दे ओबीसीतल्या कुठल्याही नेत्यांनी केलेली ही गोष्ट अभिमानास्पद. जिल्हामध्ये निवडणुका लढवली असतील आपल्या गावात साधं ग्रामपंचायत सदस्य सुद्धा त्यांना होता येणार नाही आलं नसतं. पण अभ्यासातून जनजागृती समाज जागृती करणारा एकमेव नेता म्हणजे लक्ष्मण हाके साहेब. तर समाज जागृत थोडा थोडा व्हायला लागलाय. संपूर्ण समाज आपला अजूनही बहुजन समाज म्हणा आपला ओबीसी समाज आता कुठेतरी 20-30% माझ्या अंदाजाने झाला असेल जागृत थोडाफार. ज्यावेळी संपूर्ण समाज जागृत होईल आणि ओबीसी समुदाय जागा होईल आणि सरांच्या पाठीवर उभा राहील त्यावेळी सरांचा नुसता आता फक्त शिवसेनेत त्यांना प्रवेश घेतलेला आहे. त्यावेळी सरांना
मुख्यमंत्री सुद्धा करणं एखाद्या सरकारला भाग पडत. ही वेळ एखाद्या वेळी काही कालांतराने येईल. तर एवढा सरांचा अभ्यास झालेला आहे, त्यांनी केलेला आहे. आपलं कसं असतंय, आपल्या ग्रामीण भागातले आपण बाहेर फिरलेलो नसतोय, त्या विषयावर आपण कुठं अभ्यास केलेला नसतोय. आपल्याला वाटतं मी ग्रामपंचायत सदस्य झालो, लय खूप मोठा झालो, माझं लय योगदान आहे. पण अखंड महाराष्ट्रासाठी, देशातल्या बहुजनासाठी, ओबीसी साठी रात्रीचा दिवस करणं फार मोठं योगदान या देशातल्या ओबीसीसाठी, महाराष्ट्रातल्या ओबीसीसाठी सरांचं आहे. आणि आपण सर्वांनी सरांना असं सरांच्या पाठीवर उभं राहिलं पाहिजे. जात गोत न बाजूला न ठेवणं आपल्या हक्कासाठी. आता आंबेडकर, आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजासाठी त्याने आंदोलने केली, सगळा अभ्यास त्यांनी जीवन व्यतीत केलं समाजासाठी, दलितांसाठी केलं, बहुजन समाजासाठी त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं. म्हणून त्यांनी आज राज्य घटनेचे शिल्पकार त्यांना म्हटलं जातं. त्यांनी लिहिलेल्या घटनेनुसार आपल्याला वागावं लागते. सरांची आणि तुम्हाला माहित आहे, अभ्यास विद्येविनं मती गेली, मतीविनं गती गेली, गतीविनं नीती गेली, नीतीविनं वित्त गेले, वित्ताविनं शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. महात्मा फुलेंनी म्हटलेलं आहे. तर शिक्षणात एवढी ताकद आहे. शिक्षण घेतलेला माणूस कुठलाही वाया जात नाही. आज पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. यूपीएससीची परीक्षा ती पास झालेली होती. थोडक्यात काय एवढा मोठा सरांचा सत्कार मला आठवतोय. आम्ही 8वी-9वीला होतो त्यावेळी. सरांचा इथं मारुती मंदिरासमोर सत्कार घेतला होता, सभा झाली होती, फटाके वाजवले होते, सगळं झालं होतं. एवढा मोठा अभ्यासाचा माणूस आपल्याला लाभला, ही आनंदाची गोष्ट. कोणी पैशाच्या जोरावर नेता होईल, काहीही करतील, पण अभ्यासक माणूस आपल्या समाजाला, बहुजन समाजाला आणि ओबीसी समुदायाला असणं ही काळाची गरज आहे. अभ्यास असल्याशिवाय समाजाला बी पटत नाही, समाज जागृत होत नाही. समाज जागृत झाल्याशिवाय सरकारला हादरा बसत नाही आणि सरकार आपली दखल घेते. किती साखळे सूत्र आहे. 8वी-10वी पास झालेले नेते मग ते काय झाडे डोंगर हटील बरगड्या हे असलं समाजासाठी अभ्यास करून आपलं गारान सरकार पुढे मांडणारा आपल्याला नेता आवश्यक आहे. आणि ते हाके साहेबांच्या रूपाने आपल्याला मिळाले, ही अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे. आणि आपण प्रामाणिकपणे हाके सरांच्या पाठीवर उभा राहणे काळाची गरज आहे. आणि हाके सर, तुम्हाला पुढील कोटी कोटी शुभेच्छा आहेत आमच्याकडून. आणि आम्ही तुमच्यासाठी सदैव तुमच्या पाठीवर उभा राहू ही शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद.